2 डिसेंबर रोजी परळी नगरपालिकेचं मतदान ही प्रक्रिया पार पडली, अत्यंत शांततेने पडली होती आणि 3 तारखेला मतमोजणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशांती आता 21 डिसेंबर रोजी करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पाहिजे तर परळीच्या नगरपालिकेच्या याच बिल्डिंगमध्ये पाहू शकता आपण जे मतदान पेटी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक दुसऱ्या मजल्यामध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिजे तर मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहिजे तर CRPचे 21 जवान 25 जवान या ठिकाणी पाहण्यात येतात. दुसरे पाहिजे तर स्थानिक पोलीस आहे 10 आहेत, पोलीस अधिकारी 1 आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये 35 CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पाहिजे तर कुठलाही आतमध्ये कुणाला प्रवेश दिला जात नाही आहे. या ठिकाणी पाहिजे तर संपूर्ण या ठिकाणी पाहिजे तर जे सुरक्षा भिंत आहेत सुरक्षा भिंतीवर पाहिजे तर या ठिकाणी पत्र्याची देखील आता तटबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे बाहेरचा माणूस आतमध्ये येणार नाही, आतला माणूस बाहेर जाणार अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिजे तर या ठिकाणी आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. खरं तसं पाहिलं गेलं तर शरद पवार गटाचे जे नेते होते जे कार्यकर्ते होते माजी नगर दीपकनाथ देशमुख या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांसोबत त्यांनी मतभेद करण्यात आले होते त्याची हे केलं होतं आणि त्यानंतर पाहिलं या ठिकाणी आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं आता 21 तारखेला या ठिकाणी पाहिलं तर आता मतमोजणी देखील होणार आहे. या ठिकाणी आता कोण बाजी मारणार कोण आता हे करणार ते पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे मी संभाजी मुंडे TV9 मराठी परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.